हॅलो. 100 वर्ष आयुष्य ताई तुम्हाला. हो का? हां, तुमचं मिस कॉल बघितले एवढे. हां, म्हटलं आता ताईंना एक कॉल करते. हां. पण आपलं तर आहे 10 वाजेपर्यंत टायमिंग. हो, हो. मग म्हटलं ताईंना आता कॉल करते आणि अगदी फोन हातात घेतला आणि हां. तुमचा फोन आला. अरे लगेच वाह! टच केलं बघा मी हो ना? आणि मग तुम्ही कट केला. मग परत हां. उचलला मी. हो, हो, हो. हं. तुमचं बघितलं होतं मिस कॉल. तर अनुभव सांगायचा आहे ना तुम्हाला ताई? हो, हो. हां. नाव सांगायचंय? नाही ताई. माझं बरं, आहे नका ना सांगू. तुमच्याकडे? माझ्याकडे तर आहे. हो, हो. कुठून बोलता तेवढं सांगता? थांबा 1 मिनिट ताई. हां. हां, बोला ताई. कुठून बोलता तेवढं सांगता का म्हटलं ताई? नको नंतर ना सांगते. मला ना सांगायचंच आहे सर्व डिटेल. अच्छा. नंतर सांगते. बरं, बरं, बरं. नाही म्हणजे हां. नगर, सांगायला पुणे सुरुवात करू का जिल्हा ताई? सांगितला तरी चालेल. हां, हां, हां. नकोय का? नको तर हो, नको. नकोय. नंतर सांगते. ठीक आहे. बरं, बरं, बरं. काय अनुभव आला ताई? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ओके. ताई मी पहिला माझा अनुभव आलेला आहे. हां. तर व्हिडिओ तुम्ही त्यात टाकलेलेच नव्हते माझे. हो ना ताई. ते काय झालं, माझ्या घरातलं ना नेट नाहीये हो आणि त्याच्यामुळे ना ते व्हिडिओचा माझा एवढा गोंधळ होऊन गेला. अपलोडलाच ते 2-2, 3-3 दिवस लागतायत आणि मग ते सगळंच माझा गोंधळ होऊन गेला तो. मी होय ना? परत टाकते. बरं मी ते ठीक आहे. डाउनलोड नाही केलेत. काही अडचण. हां, हां. थोडंसं त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे दिव्यामध्ये काय-काय दिसलं ते सगळं पाठवलंय ना? हो, हो, हो. हां. मी तो स्पेशल व्हिडिओ करेल त्याचा हवं तर. ओके. नाही माझी काही नाही. मला तर माहिती आहे ना, असं काहीच नाही माझं. पण सगळ्यांचं नाही, नाही कमेंटमध्ये आणि ना कमेंट ते वाचल्या. आपण स्पेशल फोटो टाकतो ना, त्याच्यात तुमचे टाकेल ते. ओके. हं? हो. हं. मला आता दुसरा अनुभव असा ताई सांगायचा आहे कालच्या गुरुवारचा. हां. विशेष करून अगोदर आपल्याला ना गाईच्या मूर्तीमध्ये परमपूज्य अण्णासाहेब मोरे, हं. दिंडोरे प्रणीत आपले मोरे दादा ना त्या गाईच्या मुखामध्ये दिसत होते. अच्छा, अच्छा. हं, हं. तर मला तर सरळ आता तर कालच्या गुरुवारचा अनुभव असा आहे हं, की परमपूज्य गुरुमाऊली आहेत ना, त्या हं, गुरुमाऊलींच्या पूर्ण म्हणजे असं हृदयामध्ये हं. किंवा असं नाही का पूर्ण बघा व्हिडिओ टाकले मी फोटो टाकले तुम्हाला का नाही टाकले काय आता आठवत नाही हां, नसले हां, हां. टाकले तर टाकते मी फोटो. हां, हां. टाका. पण ताई आता ह्या गुरुवारी हं, डायरेक्ट त्यांच्या हृदयामध्ये हं. म्हणजे गुरुमाऊली साधेसुधे व्यक्ती नाहीत. हो, डायरेक्ट ते हो. गायमुखच त्यांच्या ह्याच्यामध्ये दिसतंय हृदयामध्ये. हो, आणि हो. श्री स्वामी समर्थ महाराज पण दिसतात. बापरे! मी तर ना म्हटलं हे काही सोपं नाही. आपण तर त्यांना कधी पाहिलं नाही. नाही, नाही. काहीच नाही. आणि आपल्याला हे कसं काय असे साक्षात्कार आहेत? काही कळायलाच मार्ग नाही. हां. आणि माझं सरळ सरळ म्हणणं आहे की साधीसुधी व्यक्ती नाही. गुरुमाऊली म्हणजे साधीसुधी व्यक्ती नाही. बरोबर. 33 कोटी देवांचा अवतार आहे. बापरे! हो, हो. जोकच नाहीये. आणि हं, ताई मी आता म्हणजे गुरुवारी ना अनुभव असा हा माझा की मी हं. केंद्रामध्ये निघाले होते. हं, माझ्या हं. जवळच्याच केंद्रामध्ये निघाले होते. तर आमचं सकाळी 11 वाजल्यापासून नणंद भाऊजाईंचं ठरलं होतं जायचं. तर हां, ठीक आहे म्हटलं जाऊया. आणि हां. ताई नाही की अहो थोडीशी अडचण आली नाही जाणं झालं. आणि माझी हं. इतकी तळमळ हां. की त्याला लिमिटच नाही. मी सगळं आवरून बसलेले आपण जाऊया म्हणून ठीक आहे. हं, आणि अचानकच कॅन्सल झालं. तर हं. म्हटलं आता नाही का थोडंसं वेळ आहे. थोडं हं. दुसरं काम करायचं तर आपण बघूया. दिव्यामध्ये खूप छान काहीतरी तयार झाले आपण बघूया. हां, हां, बघायला हां. गेले तर ताई हां. गुरुमाऊली तयार झालेत तेव्हा आणि विशेष म्हणजे गोडे तेलाचा दिवा लावलेला. बघा. आणि त्याच्यात ना श्री स्वामी समर्थ महाराज पण तयार झालेत तेलामध्ये. ताई ते प्लस मला असं गुरुमाऊली तयार लावून झालेत. पाठवा यावेळेला. मी आठवणीने ते असे व्यवस्थित एक-एक फोटो पाहिजे तर शेअर करेल. हो, चालेल की. आणि हं. ताई गुरुमाऊली पण तयार झाले त्या फोटोमध्ये. जसं हं. ते कॉलरची पुढची साईड, हां, हां, हां. हातांचे नाही का हो, हो. म्हणजे दंडघेरचा भाग असतो ना साईडच्या हो, दोन्ही हो, साईडच्या. हो. ते सगळं डिटेल मी त्यांना नवल करते. मी त्यांना फक्त फोटोमध्ये पाहते. एखादे छोटे शॉर्ट्सचे व्हिडिओ असतात ना, हां, ते हां. पाहते. गुरुमाऊलींचे. तरी मला एवढा साक्षात्कार आणि ताई एवढंच नव्हे,
तर लगेच त्यांच्या सोबत गुरुमाऊलींसोबत ना पुन्हा पहिल्यासारखाच चमत्कार. गंध लावलेले श्री स्वामी समर्थ महाराज, चंदनाचा लेप कपाळाला सुंदर लावलेला, त्याच्यावरती अष्टगंध, त्यांचे डोळे, एवढं सुंदर छायाचित्र ना. मी तर म्हंटल बापरे, आपण कुठं पोहोचलोय, किंवा आपले स्वामी आपल्याला सोडतच नाहीत आता. खरंय म्हणजे खरंय. 24 तास अगदी इव्हन अगदी स्वामी माझ्यासोबत आहेत, इव्हन माझ्या घरात आहेत. अगदी अगदी कसं बोललात. हे आहेच ते, सेवेकरांना स्वामी सोडत नाहीतच. पण ताई, ज्या वेळेस आहे की नाही मी संकटामध्ये होते, हम्म. तेव्हा मी ज्या पटीमध्ये ज्या धडधड 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 पाणी, जसं आपण बोर चालू केलेलं असं मोटरीतून पाणी फेकलं जातात, तसं मी धडधड धडधड संकटकाळी रडत होते स्वामींपुढे बसून. त्या अय्या. क्षणी मी आता आनंदाश्रूने स्वामींपुढे रडत होते. हो. तशाच पद्धतीनं ज्या संकटाच्या बापरे. काळामध्ये जशी मी ना रडत होते ना, हा. त्याच पद्धतीनं फक्त आता आनंदाश्रूच्या रूपाने मी रडत होते स्वामींपुढं. म्हटलं स्वामी, तुम्हाला अय्या. कसं मानू मी, कसं तुमचा कसा जय जयकार करू, कसं काय करू, तुमच्यासाठी अय्या. काय बनवू, मला काही सुचत नाही स्वामी, एकच नंबर का. आणि बापरे. रडायला यायचं मला. मी कुठल्या अय्या. जन्माची पुण्याई घेतली, कुठं कसं झालं हे मला आजची. एवढंच नाही तर ताई, मी ते कॅन्सल झालं केंद्रामध्ये जायचं, आणि दिव्यामध्ये बघायला गेले, तर तसं मला साक्षात्कार झाला. हा. आणि मी माझ्या मैत्रिणींना शेजारच्या बोलवलं, म्हटलं बघा ना, ताई, एकतर दाखवत पण नाही, असं म्हणतात ना कधी कधी हा. की नाही सांगावं, पण माझं नाही, तसं मतच नाही. जे काय असेल ते ऑन द स्पॉट, देवाच्या पुढे आपण कोणीच हो. जाऊ शकत नाही. काय काय बरोबर. ठिकाणी म्हणतात ना, सांगायचं नसतं असं तसं, माझं तसलं काही मत नाही, मी अशी असं चाली नाही चाली काही. उलट तुम्ही जेवढा स्वामींचा प्रचार प्रसार कराल, हो. तेवढं तुम्हाला त्याचा लाभच मिळणार आहे. आणि स्वामी, ताई तुम्हाला सांगते, मी माझ्या मैत्रिणीला बोलवून दाखवलं, सांगितलं, म्हटलं तुम्हाला दिसतं का हो असं, का मला चिकटीला दिसतं असं. तर हा म्हणजे हा. हो आहो, खरंच आहे. आणि गोडे तेलाच्या दिव्यामध्ये अगोदर श्री स्वामी समर्थ तयार झालेत, नंतर गुरुमाऊली तयार झालेत. बापरे, मला तर ना धक्काच बसतो, मला पण अजून सुद्धा विश्वास बसत नाही ताई. मी त्यांना बोलवलं, ते दाखवलं, हळदी कुंकू चहा पाणी वगैरे केलं. हा. आणि त्यांचीच मुलगी स्कूलमधून आली. हा. तर स्कूलमधून आल्यानंतर म्हणतात, मला म्हणजे ती मुलगी, त्यांची मैत्रिणीची मुलगी मला म्हणते आत्या. तर म्हटल्या, अगं मम्मी, आत्याच्या तिथं तर इतका ना सेंटचा वास सुटलाय ना, खूप मम्मी, अगं बघ ना. तर हा. असं ना खूप म्हणजे एक असं फुटांवर नाही सांगता यायचं मला, पण हा. एक कासरा दीड कासरा अंतरावरती साधारणपणे माझ्या मेन घराच्या पुढच्या साईडला अंगणामध्ये सुगंध वास सुटलेला. तर आई. म्हटलं, अहो म्हटलं, तुमच्या अगरबत्ती लावली का, सेंट मारलाय. म्हटलं नाही. सकाळी 6:30 वाजता माझ्या मुलांनी अगरबत्ती लावली होती, दिवा लावला होता, तर आतापर्यंत चालू आहे. जवळजवळ 11 साडे 11 तास झालेत, अगरबत्ती कुठेही लावलेली नाही. म्हणलं, बापरे. अहो वहिनी, हा साक्षात्कार झालाय, मला माझ्या स्वामी घरी आलेत. खरंय खरंय, कसं अहो, बोलला. मी म्हणायचे, स्वामी, मी तुम्हाला काय बनवू, तुमच्यासाठी गोड काय बनवू, तुम्ही मला हं. सांगा, मला काही सुचत नाही अहो स्वामी, हं. कसं तुमचं स्वागत करू. पण तुम्ही आई आता गं. माझ्या घरात कधीच जात नाही ताई. मी आता येऊन काही जरी बघायला गेलं ना, तरी मला तेच साक्षात्कार होता ताई. हो? देशी, हो, देशी गाई, म्हणजे ती पांढरी पांढरी गाई असती बघा, तुम्हाला तर डिटेल्स माहिती आहे ते. हो, पण हो. ती 33 कोटी देव. आणि अगोदर गाईच्या मुखामध्ये मला गुरुमाऊली दाखवलेले, हां, हां. स्वामी दाखवलेले, देवी दाखवली, हो. आणि ताई, ह्या गुरुवारी मला ना देवीचं पण आहे ना, हं. म्हणजे साक्षात्कार असं दाखवलंय बघा. मी पहिल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलंय, ताई मला परफेक्ट ओळखता नाही येत, पण देवीसारखं दिसतंय थोडंसं, नाही का, हां, पाठीमागं हां, आंबाडा हां, हां, वगैरे. हां, हां, हां. पण त्यावेळेस ओळखता येत नव्हतं ताई. ह्या व्हिडिओमध्ये, सॉरी, ह्या फोटोमध्ये, आताच्या गुरुवारच्या हं, स्वामींनी दिलेल्या चमत्कारामध्ये हं. अक्षरशः केसांचा बो घालतो पाठीमागं मुली घालतात बघा, असा छानसा आई गोंडा वगैरे गं! बनतो, तसं मला 2दा गोंडा दाखवलाय. बापरे! मी तर, नाही, खरंच तुम्ही भाग्यवान आहात. खरंच भाग्यवान आहात. आणि मला तर असं वाटतं की मी दादांना कधी बघितलं नाही, आणि हे दादांचे कसं काय साक्षात्कार मला होतं ते, मला हां. तर नवलच लागते. बघा ना, किती आश्चर्य. माझ्याकडे कुठल्या शब्दाला ना, मला कधी कधी ना, मला वाटतं की माझी भाषा कमी पडते काय माहिती, शब्दरचना कमी पडते की काय, मला हं. काही शब्दच राहिले नाहीत कुठल्या शब्दात वर्णन करावं असं. आई गं! कसं करावं, मी हं. तर म्हणते आता माझ्याकडे ना, कसलंही संकट आलं तरी ते निघूनच जाणार आहे ताई, असंच मला हे वाटतंय. तर आहेच, हे तर आहेच ताई. तरी ताई तुम्हाला आता आपल्या, कसली भीतीच नाहीये. नाही, मी गेल्या व्हिडिओमध्ये पण असं सांगितलं, मी छाती ठोकपणे
काय व्हायचं असेल ते नाही करतील, ते स्वामीच करतील. योग्य माझ्यासाठी जे योग्य आहे तेच. मी आता घाबरणारच नाही. छाती ठोकपणे बिनधडकपणे आज बरोबर. त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊनच पुढे चालणार आहे. खरंय, खरंय. असंच आणि राहायचं ताई, असंच राहायचं. आणि ताई तुम्हाला सांगते, अ, हं, पुन्हा मी झाले ना म्हणजे असं थोडस एक एक टक्का मी गेल्या वेळेस पण म्हटलं ना, हं. तसंच 1% थोडस मनाचं थोडस म्हणजे ताणतणाव निर्माण झालं, वाटतं असं हे असं असं आहे. हो, पण हो. ताई कशाचा ताणतणाव, मला दुसऱ्या दिवशी ही गुरुवारी सगळा चमत्कार झाला हां, हां, हां. पूर्णपणे. आणि दुसऱ्या दिवशी तर आहे ना मला माझीच मुलगी अशी स्वप्नात आली. हं. आणि मी झोपेतनं उठतच नव्हती. जरा थोडीशी वाईट वाटतं एखाद्या गोष्टीचं आपल्याला, नाही का, असं हं. मनामध्ये एखादा विचार वाढला तर. आणि येतो ताई बरोबर. मग थोडंसं म्हणजे नर्वस झाले. हं. आणि कशाचं तेव्हा सकाळी ना स्वप्नात मुलगी आली. हं. आणि स्वप्नात मुलगी आलेली अशी गोंड छान आणि गुलाबाचं फुल लावून, ओह! उठ मला म्हणली, उठ आई उठ गं! म्हणली की मी उठूनच बसले. अक्षरशः ओह! अशी कामाला सुरुवात. मी वाह! तर ना पहाटे पहाटे उठले उठले ताई काय सांगायचं मला तर ना, माझीच मला धक्का बसतो, माझीच मला नवल वाटते आता दुसऱ्यांना नवल वाटण्यापेक्षा. मी तर म्हणते कस काय असं. कारण की मला अगोदर मुलीचा गोंडा नाही का असं म्हणजे लक्ष्मी दाखवली थोडक्यात. त्या हां, हां, फोटोमध्ये हां, हां. लक्ष्मी दाखवली आणि लक्ष्मीचं मला नीटनेटके फोटो समजत नव्हता ह्याच्या अगोदरचा. हां, 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 हां. आणि आताच्या ह्याच्यामध्ये असं दाखवले. मी तर नवलच केलं ताई. हां. हो. आणि ताई आणखीन तुम्हाला सांगते, हं. हे पण झालं. आणि अ, सुवासिक वास गेल्या वर्षी पण ताई मला ओळखता येत नव्हता अहो. एवढं हां, हां. स्वामींचं ओळखता येत नव्हतं. म्हणजे हं. आता उद्या संक्रांत आहे म्हणून आज आठवलं म्हणून सांगते. हां, हा दुसराच अनुभव गेल्या वर्षीचा आहे. अ, हां, अशी भयंकर चिडचिड भयंकर वातावरण खराब होऊन गेलतं हां, आणि घरातलं. आणि मग त्याच्यात काय झालं म्हणजे मानसिक डिप्रेशन ताणतणाव भयंकर झाला. हां, आणि मी सगळं माझं संक्रांती दिवशी सगळं म्हणजे देवाचं दर्शन वगैरे बाहेरचं ग्रामदैवताचं घरचं सगळं झालं आणि डिप्रेशन मध्ये गेले. आणि इतका ताणतणाव झाला ना म्हणजे 100%. आणि मला लय लय म्हणजे भयंकर त्रास झाला. हां, आणि ताई अक्षरशः का नाही एवढं स्वयंपाक सुंदर केलेला, दिवसभर काम केलेलं, हां. खूप काय काय. मी एक अन्नाचा कण खाल्ला नाही किंवा म्हणजे मग खूप म्हणजे खूप वाईट तो दिवस आठवू सुद्धा शकत नाही. पण आता अनुभवाच्या वेळेस आठवलाय संक्रांतीमुळं सांगते. आणि ताई इतका वाईट दिवस गेला. आणि संध्याकाळची मी आले की माझ्या घरात थोडंसं रिनोव्हेशन चालू होतं. हं, हं. आणि रिनोव्हेशन मग आमचं सगळं म्हणजे सगळं संसार अस्ताव्यस्त इकडे तिकडे का सामान पडलेलं. मग ते अय्या! आम्ही सगळं व्यवस्थित मग तसंच असं नॉर्मल एक टेरेस वरती राहून सगळं आपलं सगळं मुलांचं आपलं स्वयंपाक वगैरे दररोज नॉर्मली मध्ये काय लागत असं नेहमीच ते करत असायचं. हां, हां, हां. आणि ताई संध्याकाळी आलो. आणि इतकं स्वामी आलेलं काही कळायला नाही. घरात सुगंध वास म्हणजे स्वामी हजर झालते माझ्या दुःखाच्या वेळेस. आई गं! मी अशी रडायची, किती मोठ्याने रडायची, काय करत होती ते मला कळायलाच मार्ग नाही. हं. आणि ताई मला कसलाही सुगंध येत, इतका सुंदर सुगंध. आणि कसला म्हणजे कशाच्या रूपात स्वामी येतात, काही कसा अनुभव देतो काही नाही. तर मी हे कपड्याचा वास घेते, त्या कपड्याचा वास घेते, सेंट मारलाय का रे पप्पांनी मुलांना म्हणते, या कपड्याला सेंट मारलाय का रे, आता स्प्रे नवीन आणलाय का रे, अशी म्हणायची त्यांना. हं, बघा हं. रे कुठेतरी कपाटात ठेवलेला आहे का रे, बघा रे इकडं, का आता मारलाय का, म्हणून ह्या कपड्याचा वास घेते, त्या कपड्याचा वास घेते, विशेष माझ्यासाठी मी स्वतः हे करते. हं, आणि काही नाही मला नंतर कळालं ताई, हं. स्वामी संकेत होता, इतका सुगंध होता ना, अजून सुद्धा ओह! तो नाकातला वास गेला नाही. म्हणजे स्वामी आलते अशा वेळेस सगळ्या रूम मध्ये अतिशय काम चाललेलं हं. फास्ट. आणि त्या कामाचा सगळाही पसारा घाण कचरा हे सगळं होतं. पण स्वामींना जिथं शुद्ध शुद्ध हां. भाव आहे ना ज्या भक्ताचा, तिथं स्वामी हजरच आहेत. अगदी, अगदी. खरंय. हे एवढं मला चुकीचं जर एक याच्यात एक किंचितही चुकीचं नाही ताई. खोटं नाहीये. नाही नाही हं. ताई, मी वरती टेरेस वर गेलते तरी माझ्या स्वामी सोबत घेऊन गेलते मी. ओह! अक्षरशः 3 अगरबत्त्या लावल्या होत्या 2 दिवस. मला त्यावेळेस पण अनुभव शेअर करायचा होता, मला करता येत नव्हता. तुम्हाला सांगते ताई, 3 अगरबत्त्याची जी अगरबत्त्या अगरबत्ती जळाल्यानंतर जी विभूती तयार होती का बघा, खाली पडती ती, हां, हां, हां. त्या कांड्या, अगरबत्तीच्या कांड्या म्हणजे अगरबत्ती जळून झालेली तयार हं. राहिलेली, जी विभूती खाली पडते ती न पडता त्या अगरबत्तीला चिकटून 2 दिवस स्वामींकडे वळलेली अशी नारळाची झावळी जशी खाली वाकलेली असती का, हो, 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 हो. तशीच त्या अगरबत्तीचे ना 3ही अगरबत्त्या तशा होत्या 2 दिवस.
बापरे. बघा. हो. अहो किती सांगावं तेवढं थोडं. आणि ताई एवढंच नव्हे तर मी गायत्री मंत्र माळेवर करत होती. हम्म हम्म. आणि मी आत्ता ना गायत्री मंत्र करायला स्टार्ट करणार हा. की ती माळ माझ्या हातातून खाली पडली. अय्या. माळ हातातून खाली पडली त्या क्षणी माझ्या मामाचा फोन आला की आपले हा. असे असे पाहुणे वारलेत. आणि ती अय्या. गायत्री मंत्राची माळ जप करून मी ठेवणार की स्वामी सरामृत पारायण करणार होती. एवढे हम्म. स्वामी संकेत मला देतात तिथपर्यंत. मला अडचणीत बाहेर काढतात स्वामी, किंवा अडचणीच्या ठिकाणी जाऊन देत नाहीत, किंवा असं असं होणार आहे तिथपर्यंत थांब, किंवा हे चुकीचं आहे हे सगळं हम्म. सांगतात. बापरे. एवढं एवढा अनुभव देतात. किती भाग्यवान आहात ताई तुम्ही. अजून काय पाहिजे सांगा. आणि मम्माची साखर आहे ना 450 होती माझ्या. तर मग डॉक्टरांनी सांगितलं होतं हम्म की हा तिसरा अनुभव की हम्म 450च्या पुढे साखर गेली आता ह्याच्या पुढे, हम्म आणि वजन 45 किलो जर च्या आत आलं तर हम्म. जीवाला धोका असतो असं सांगितलं. अच्छा. तर हा. मी स्वामींना म्हणायची स्वामी काही करा पण माझ्या मम्मीची साखर आहे ना बरोबर नॉर्मलला येऊ द्या स्वामी. काही करा अय्या. पण स्वामी हा. पण नाही नॉर्मलला येऊ द्या. आणि ती तर ना म्हणजे माझ्या मम्मीला वाचता लिहिता येत नाही आणि हा तुमची सेवेकरी आहे पण भोळी भक्ती, संकल्प कधी कुठला केलेला नाही, काही नाही काही हा नाही हा काही नाही. हा. पण स्वामी माझ्या मम्मीची साखर ना नॉर्मलला येऊ द्या. ताई मम्मीची ही साखर नॉर्मलला आली. हो. हो. आणि आणखीन त्याच्या पुढचा एक छोटासा आणखीन अनुभव. ताई भावाभावांमध्ये म्हणजे माझ्या माझ्या भावांमध्ये हम्म छोटा छोटा कारकोळ किरकोळ घरगुती प्रॉब्लेम झाला. आणि ते हम्म दोघं बोलायचीच नाहीत किंवा ते विकोपाला गेलं असं भांडण. तर हम्म. मग मी स्वामींना कशी म्हणायची स्वामी काही हो द्या कुठं झालं तरी बहिणी भावंडांची भावांची भांडणं असतात. माझं तर काही नाही त्यांच्यात. पण हे दोघांचं जे झालंय ना तर त्याच्यात एक नाही दोघं बोलले पाहिजे, बसले पाहिजे, उठले पाहिजे. आणि हम्म. त्यांच्यात ना स्वामी समन्वय साधा. तुम्ही आई ग. त्यांच्यात विचार विनिमय आणा. हम्म. ताई अक्षरशः विकोपाला गेलेली गोष्ट ती सुद्धा समन्वय साधला स्वामींनी. काय म्हणता. आईला अहो किती समाधान मिळालं असेल. किती समाधान म्हणजे त्याला लिमिट नाही. कुठल्या शब्दात सांगावं सांगता येईना मला. आणि हम्म शुगर असताना आता आईने माझ्या गुरुवार 11 चालू केलीत. मग मी कालच्या गुरुवारी म्हटलं तू संकल्प सोड आणि हम्म मग कर आणि स्वामींना बोल की मला हम्म. लिहिता वाचता येते, मी जेवढं तोंडाने करेल तेवढंच अगदी बर. नामस्मरण. हम्म आणि एवढा संकल्प सोड, फक्त आरोग्य माझं चांगलं ठेवा, मला माझी शुगर नॉर्मलला ठेवा, मला हम्म. काही नको, खूप जे काही आहे ते खूप सुंदर आहे. खरंय. हो. आणि ताई हम्म आणखीन तुम्हाला सांगायचं राहिलं, हम्म. मी पारायणाला बसले होते केंद्रामध्ये हा आता दत्त जयंतीला. गेल्या हम्म. वेळेस सांगायचं राहून गेलं, किती सांगून सांगून सांगणार ना. म्हणजे हा हा. क्षुल्लक गोष्टी पण मोठ्या मोठ्या थरावरच्या होत्या अगदी अगदी त्या. खरंय. प्रॉब्लेम क्रिएट झालेले, सॉल्व्ह झाले कसे, स्वामींनी कसे केले. हम्म आणि ताई तिसरा चौथा दिवस पारायणाचा होता. हम्म आणि मिस्टर चारचाकी गाडी गाडी चालवत होते. हम्म आणि त्यांनी मला सांगितलं अगं मला अशी अशी अडचण आली की ना अचानकच एक जण पुढं आला. हम्म. आणि वाचलो बाबा मी तर ना, काहीच खरं नव्हतं माझं. म्हणजे बापरे. मी वाचलंच नसतं असं. तर अय्या. मी म्हटलं स्वामी मी पारायणाला बसले पण तुम्ही सगळीकडे लक्ष दिले, सगळीकडे संरक्षण करताय. ओहो. हो. मी एवढं स्वामींना सांगायची ना, घरातून बाहेर पडताना सुद्धा सांगायची, हम्म. माझी मुलं बाळ सोडून मी जाते स्वामी आणि हा तुम्ही त्यांचं संरक्षण करायचे सगळं, जिथल्या तिथं सगळं तुम्ही त्यांना टायमिंग मध्ये पोहोचवायचे, हा. टायमिंग मध्ये सगळीकडे उठवायचे, सगळं नीटनेटके करायचं स्वामी, तुम्ही तुमचं लक्ष असू द्या. अय्या. माझे प्रयत्न फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या. हम्म. एवढं ते पण सक्सेस झालं ताई. हो ना. आणि माझ्या मिस्टरांना त्यावेळेस अजिबातही पुढं एवढा ऍक्सिडेंट भयंकर होता हम्म. म्हणजे झाला असताना तर त्यातनं वाचू शकत नव्हते. पण ओ. ते सुद्धा झालं नाही, स्वामींनी टच सुद्धा होऊन दिला, केसा एवढा धक्का सुद्धा लागून दिला नाही. बापरे. ह्यातनं सुद्धा स्वामींनी वाचवलं. जोक आहे किती का? खरंय. किती हम्म. म्हणजे स्वामी सेवेत आल्यानंतर केवढे मोठे मोठे अनुभव येतात. अहो ताई झटकीफट उत्तर इथं मी तर म्हणते असली उत्तर कुठंच नाही. हो खरंय. आणि तुम्हाला सांगते ताई आता मला ना मैत्रिणींनी फोन केलाय सकाळी की हम्म. अक्कलकोट गणगापूरला येत आहे का तुम्ही, तुळजापूरला आपल्याला कुलदैवत आहे तर येत आहे का. हा हा. म्हणजे सगळं घडून घडून आणले स्वामींनी, सगळं स्वामी माझ्याकडून करून घेतात आणि मी करते. किती छान किती छान. मी जवळजवळ 12 वर्ष झालं तुळजापूरला गेलेले. ओ. आणि आता मला बोलवणं झाले म्हणजे देवीने पण बोलवलंय आणि स्वतःहून स्वामींनी पण बोलवलं बोलवलंय. बघा किती छान. बघा मी कधीही
कधीच गेलेली नाही आणि मी आता जाणार आहे. म्हणजे किती किती छान. सगळं ते माझ्याकडून करून घडवून सुंदर घेतात. सुंदर, खरंच सुंदर ताई. अहो ताई, मी अक्षरशः दिवाळी दसरा माझ्या घरी चाललाय. बापरे बघा ना. हो. खूप 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 म्हणजे मी आनंद. शेअर करते हा ताई. खूप छान. हो, खूप छान. हा, श्री स्वामी फोटो समर्थ. टाकते. हो, हो, पाठवा. हो हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.